श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 6. अध्यायाला सुरुवात करूयात. वेदधर्म ऋषी आपल्या शिष्याला दीपकला म्हणाले, आता मी तुला जे काही सांगतो ते नीट ऐक. सह्याद्रीवर गेल्यावर अर्जुनाने दत्तांच्या पाऊलखुणा पाहिल्या. त्यात वज्र, अंकुश, ध्वज व कमळ यांच्या खुणा उमटल्या होत्या. अशी चिन्हांकित पाऊले पाहताच अर्जुनाचे मन आनंदाने भरून आले. अंगावरती रोमांच उठले. डोळ्यातून आनंद अश्रू पाझरू लागले. त्याचे मन निश्चल झाले. इंद्रिय शांत राहिले. बुद्धी स्वच्छ आणि निर्मळ झाली. ती तटस्थ झाली. त्याला अंतर्बाह्य कसलेच भान राहिले नाही. मी आणि तू हा भेद कळेनासा झाला. दैवयोगाने तो देहबुद्धीवरती आला. त्याने नमस्कार करून भूमीवरती तेथेच लोळण घेतले. ती माती आपल्या शरीरावर टाकून घेतली. तो मनाशी म्हणाला, ही भूमी धन्य आहे. जे पद देवांनाही अलभ्य आहे ते ही भूमी सहज धारण करीत आहे. पृथ्वीवर येथील भूमी इतकी धन्य कोणतीही जागा नाही. या भूमीवर गवताचे अंकुर जे काही उगवले आहेत ते जणू भूमीच्या पाठीवरती प्रेमभक्तीने रोमांच उठले आहेत असे वाटते. आपल्यावरती कृपा झाली म्हणून ही भूमी आनंदित झाली आहे. असा विचार करत अर्जुन पुढे पुढे चालत होता. तेव्हा चकोराला चांदणे पाहून जसा आनंद होतो तसा आनंद त्याला तो आश्रम पाहून आणि वेदघोष ऐकून झाला. अर्जुन आणखी पुढे गेला. त्याने भगवान दत्तांचे दर्शन घेतले. कोटी मदनांचा अर्क काढून त्यांची ती मूर्ती बनविली असावी असे वाटत होते. त्यांच्या वदनावरती जे मोहक हास्य होते ते पाहून अर्जुनाला फार आनंद झाला. त्या अजानुबाहू सुरेख दत्ताला पाहताच त्याचे नेत्र सुखावले. त्याची दृष्टी तेथेच खिळून राहिली आणि ते रूपामृत तो निज नेत्रांनी सेवन करू लागला. प्रफुल्ल कमलासारखे त्याचे वदन होते. शरीर फारच मनोरम होते. दृढ आलिंगन द्यावे असे त्याला वाटत होते. ते दिगंबर मूर्ती परम सुंदर दिसत होती. योगी ज्याप्रमाणे समाधी सुखात मग्न होतो त्याप्रमाणे अर्जुन ते रूप पाहून मग्न झाला. त्या श्रीदत्तांनी मायेला नारीचे रूप देऊन ते तिच्याशी प्रेमक्रीडा करीत होते. ते पाहून ज्यांना सूक्ष्म विचार नाही ते मुनी तिथून दूर गेले होते. गर्गाचे वचन अर्जुनाने नीट समजून घेतले होते आणि हा सर्व भ्रमयुक्त खेळ दत्त मुद्दाम करीत आहे हे जाणून तो सद्भाव धरून तेथेच राहिला. दत्ताने त्याच्यावरती रागावून तो इथून जा नाहीतर मी तुला मारीन अशी धमकी दिली तरी तो ठीक आहे असे म्हणून दत्तांचे पाय चुरू लागला. आपल्या मांडीवरती दत्तांचे चरण घेऊन तो प्रेमाने ते चिपू लागला. दत्त त्याची निर्भत्सना करीत होते तरीही त्याने ते मनावरती घेतले नाही. जशी सतीनारी पतीने रागाने मारले तरी सेवा सोडत नाही, तो मार मनावरती घेत नाही, त्याप्रमाणे अर्जुन जेव्हा प्रभूचे चरण संवाहत करीत होता त्यावेळी दत्तांची नखरूपी मानके चमकू लागली. तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञानाचा अंधार निघून गेला व स्वस्वरूपरूपी तो सहजच लीन झाला. त्याने त्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले. त्याच्या भगवंताशी जे प्रेमाचे बंधन निर्माण झाले होते ते अतूट झाले. दत्ताने पायाने अर्जुनाला दूर ढकलले तरीही शिष्य त्यांना सोडित नव्हता. लोहचुंबकाशी जसे चिकटते तसा तो दत्तांशी चिकटला. तो दत्तांचे पाय चिपे, त्यांना खाद्यपदार्थ आणून दे, सुगंधी माळा, चंदन, फळे आणून दे. निद्रा आणि आळस सोडून तो दत्तचरणी मन लावून त्यांनी काही सांगितले नाही तरी उष्टी अन्न खाई. इतर सर्व प्रकारची सेवा करी. त्याचे अंतःकरण कसे आहे याची परीक्षा पाहण्यासाठी दत्त नुसतं नेत्रकटाक्षाने अनेक गोष्टी उंचावरून भूमीवर पाहिले आणि मग हसून म्हणे, अरे राजा, फार मोठे संकट येत आहे. त्यात तुझे मरणही येऊ शकेल. तू इथून पळून जावे हेच बरे. तू अमंगळ अशुद्ध अशा माझ्याशी संग करतोस म्हणूनच तुझे मरण येईल असे वाटते. मला सर्वांनी कर्मांतून बहिष्कृत केले आहे. मी भक्ष्य काय अभक्ष्य काय असा विचार करीत नाही. मी तर उन्मत्त नग्न स्त्रीशी क्रीडा करीत दिवसा मागून दिवस घालवतो. माझा संगदोष तुला लागला आहे तोच तुझे प्राण घेईल. दत्तांचे हे वचन ऐकून आणि गर्ग मुनींनी सांगितलेले सारे स्मरून अर्जुन दत्तांना म्हणाला, देवा, मला उगाच का मोहवितोस? मी ओळखून आहे की तू लोकांच्या रीतीप्रमाणे वागत आहेस, त्याप्रमाणेच बोलत आहेस.
लीला दाखवत आहेस. तू सर्वांचा ईश्वर आहेस आणि मायेने हा वेश घेतला आहेस. तू निर्विशेष निर्गुण असून सगुण भासतोस. तू निष्पाप आणि निश्चल असून ही शक्ती ही अनघास आहे. तू जगाच्या जाळ्यात गुरफटल्याची आणि साधार असण्याची लीला दाखवितोस. हे जग तरी निर्माण झाले आहे काय? तू खरोखरच या जगात आहेस काय? छे, हे तर सारे मृगजळाप्रमाणे पाहतात नष्ट होणारे आहे. तो आणि हे चराचर विश्व यांच्या अंतरंगातील ऐक्य जो उमजत नाही, तो बिचारा भेददृष्टीने पाहणारा शास्त्रांनी बद्ध होतो. तू स्वतःला अशुद्ध म्हणतोस, पण जगात तुझ्याहून शुद्ध काहीच नाही. जो हे बरोबर ओळखतो तो तुझ्यासारखाच अशुद्ध होतो. अज्ञ माणसांना हा भेद दिसतो. त्यांना वेदातील धर्म अधर्माच्या नियमांचे बंधन पडते. विधी निषेधांची विवंचना त्यांना लागते. तू तर सर्वथा अबाधित आहेस. माझा देह जाऊ अथवा राहो, मन तुझ्याच रूपात स्थिर राहू दे. हे भगवंता, माझ्या मनात विपरीत भावना राहू नये, हाच माझा निर्धार आहे. अर्जुनाचे हे वचन ऐकून दत्त प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे प्रिय राजा, तू धन्य आहेस. तू वर मागशील तो मी तुला देईल. तू भक्तितत्व जाणतोस, म्हणूनच तू मला सोडित नाहीस. तू माझा जुबलक आहेस, प्रेमळ आहेस, मला तू खूप आवडतोस. जे माझे अनन्य भक्त असतात त्यांच्याजवळ मी निरंतर असतो, पण जे माझे भक्त नसतात ते संसारामध्ये राहून दुःख भोगतात. तू देहाचं सुखस्वार्थ न पाहता, भोग्य वस्तूंची अभिलाषा न धरता माझी यथार्थ सेवा केलीस, जन्माचे सार्थक्य केलेस. दत्त जेव्हा असे मधुर वचन बोलले तेव्हा राजा रोमांचित झाला. तो चिंता आणि इच्छा यांनी रहित झाला होता. तरीही प्रारब्धाच्या योगाने तो म्हणाला, देवा, आपण जर खरोखर प्रसन्न झालेला असताल तर मला सर्व समृद्धी प्राप्त व्हावी. सर्व प्रजांचे पालन करण्याचे मला सामर्थ्य द्यावे. धर्म, अर्थ, काम हे माझे पुरुषार्थ बिनाविरोध पार पडावेत. मला असीम यश प्राप्त व्हावे. मी बळवंत व्हावे. माझे नामस्मरण केल्यास लोकांच्या हरवलेल्या वस्तू सापडाव्या. मी धर्माने प्रजापालन करावे. मला परचित ज्ञान असावे. जे माझे स्मरण करतील त्यांना माझे दर्शन घडावे आणि मला सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात. माझ्या मनात इच्छा निर्माण होताच मला 1000 हात उत्पन्न व्हावेत. मला नित्य जय मिळावा व मला इच्छित स्थानी जाता यावे. माझी गती कुंठित होऊ नये. मला नित्य सर्व सत्ता असावी. स्वर्गात किंवा पाताळातही गती व्हावी. कुमार्गाची प्रवृत्ती होऊ नये. मी नित्य सत्संगतीत राहावे. पूज्य अतिथी माझ्या घरी यावेत. माझ्या भांडारामध्ये अक्षय धन असावे. पृथ्वीवर मला एकही शत्रू उरू नये. माझे सर्व पृथ्वीवर साम्राज्य व्हावे. मला पूर्ण आयुष्य असावे आणि मरण येईल ते युद्धात वीरमरण यावे. आपले इतक्या सामर्थ्यवंताच्या हातूनच मरण यावे आणि आपले नित्य स्मरण राहावे. आपल्या चरणांची भक्ती असावी. माझी ती भक्ती अनन्य आणि एकनिष्ठ असावी, हीच माझी इच्छा आहे. असे म्हणून अर्जुनाने दत्तांना नम्रपणे वंदन केले. दत्त म्हणाले, तथास्तु. हे सर्व वर मी तुला दिले. सप्तद्वीपांचा तू राजा होशील. योगेश्वर असं बोलत असताना अर्जुनाला 2 सुंदर भुजा प्रकटल्या. प्रेमभाराने मग त्याने देवाला मिठी मारली आणि त्यावेळी मी तू पण विसरून तो निश्चल राहिला. त्याची अशी स्थिर अंतस्थिती जाणून आणि त्याला आपण दिलेले वरदान खरे व्हावे हे लक्षात येऊन दत्ताने अर्जुनाला मायेने पुन्हा देहभानावरती आणले. मग दत्त त्याला म्हणाले, आता तू माहिष्मती नगरात जा आणि स्वतःला माझ्या आज्ञेनुसार विधिपूर्वक राज्याभिषेक करवून घे. आपली आज्ञाप्रमाण. असे म्हणून आणि सद्भावनेने नमन करून अर्जुन म्हणाला, देवा, आपले वचन मला शिरसा मान्य आहे. आपले मला कधीही विस्मरण न व्हावे. आणि देवा, आपणही माझे स्मरण ठेवा. आपले हे चरण म्हणजे माझे जीवन आहे. आपले मन आपल्याला हेच सांगेल. कासवी जरी तिच्या पिल्लांपासून दूर गेली तरी तिने त्या पिल्लांचे स्मरण करताच त्यांचे पोषण होते. तुम्ही भक्तांचे स्मरण मनात करताच भक्तांना संजीवनी मिळते. पण कासवी जर पिल्लाला विसरेल तर पिल्लू मरून जाईल. कासवी कदाचित चुकेल, विसरेल, पण तुम्ही तर स्वतंत्र ईश्वर आहात. तुमच्या ठाईत चुकणे आणि विसरणे यांना वाव नाही. वेद याला साक्षी आहेत. तुमच्याच आज्ञेने माया जीवांवरती आवरण घालते, म्हणून जीव भ्रांती पावतात.
त्या मायेचे तुम्हाला मात्र आवरण पडत नाही. त्या मायेचे नाव इंद्रजालादी लौकिक मायेलाही देतात. ही तुमची माया तुमच्याच आश्रयाने तुमच्याच स्वाधीन असते. ती तिचे जे आश्रयस्थान तर तुम्हाला आवरण घालीत नाही, हे सारे तिन्ही लोकांना माहीत आहे. धन्याने पाळलेला कुत्रा छू म्हणताच दुसऱ्यांच्या अंगावरती धावून जातो, पण स्वतः त्या मालकावर धावून जात नाही. त्याच्या घरी राहून त्याची सेवा करतो, त्यावरती भुंकत नाही. अशी ही आपली माया आहे. जो तुमचा भक्त होतो त्यांच्यावरती या मायेची शक्ती चालत नाही. मी तुमचा भक्त प्रत्यक्षच आहे. अव्यक्त माया मला काय त्रास देणार? आम्हा भक्तांना मायेचे भय नाही. आमच्या पुढे काळ काय आहे? तुमचे हे चरण आठवताच आम्ही तर आमच्या दैवाची रेषाही पुसून टाकू. हे देवा, आम्ही आता आमचा योगक्षेम कसा चालेल याची चिंता सोडून देऊ. मस्तक नम्र करून सर्वत्र तुझ्याच कथा गाऊ. असो देवा, आता हेच मागणे आहे की आम्हाला सर्वथा विसरू नये. स्मरण करताच तुम्ही आमचे रक्षण करावे, हीच माझी वारंवार प्रार्थना आहे. अर्जुन याप्रमाणे दत्तांची प्रार्थना करून तेथून निघाला. सासरी जाताना मुलगी जशी वारंवार मागे वळून पाहते, त्याप्रमाणे तो वारंवार मागे फिरून पाहत होता. दत्ताचे स्मरण करीतच होता. तो राजा रेवा नदीच्या तीरी आला. माहिष्मती नगरात प्रविष्ट झाला. त्यावेळी नगराध्यक्ष, पौरजन आणि मंत्री त्याला सामोरे आले. नंतर राजाने देव, ऋषी आणि महर्षी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण दिले. मंत्रघोष आणि वाद्यांचा घोष होत असता राजावर त्यांनी राज्याभिषेक केला. सुवर्णाची पवित्र रेखा असलेल्या औदुंबराच्या शाखेने तीर्थोदक पडून आणि वेदांच्या विविध शाखांच्या मंत्र्यांनी त्याला अभिषेक केला. राजाने त्यांना भूमी, गायी आणि सुवर्ण दान दिले. दीन, अंध आणि गरीब लोकांना धनधान्य दिले. त्या सोहळ्याला अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य, मरुतगण, विश्वदेव आले. त्यांनीही राजाला अभिषेक केला. राजाने सर्वांचे पूजन केले. त्यांनी सुखी हो, आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. अनेक राजे कर आणि नजराने घेऊन आले. राजाने असे घोषित केले, माझ्या वाचून जो कोणी हाती शस्त्र धरील, हिंसा करील वा चोरी करील, त्याला मी ठार करील. ते घोषणा ऐकताच सर्व वीरांनी शस्त्र टाकून दिले. भयभीत होऊन राजापुढे ते लीन झाले. तेव्हा राजा एकटाच क्षेत्रपाल झाला. ग्रामपाल, पशुपाल, सेनापती, धान्यपाल आणि धनपाल तसेच विप्रपालही झाला. प्रजाजन जेव्हा आग, चोर, शत्रू, साप इत्यादींनी त्रस्त होत, तेव्हा राजा अनेक रूप धारण करून सर्वांची सुटका आणि रक्षा करू लागला. त्याचे नाम घेताच लोकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू सापडू लागल्या. त्याचे ध्यान करणाऱ्यांना तो दर्शन देऊ लागला. सर्व लोक निरोगी झाले. पाऊस वेळेवरती पडू लागला. भूमी सुपीक झाली. राजाने यज्ञ करून ब्राह्मण आणि देवता यांना तृप्त केले. मनुष्य मात्राला त्याने न्याय दिला. त्रैलोक्यात तो संचार करी. तो माघ कृष्ण अष्टमीला अनघा अष्टमी व्रत करी आणि दुसऱ्या दिवशी विप्रांना भोजन दे. जो हे अष्टमी व्रत करील तो सुखी होईल. सर्व इष्ट गोष्टी त्याला प्राप्त होतील. ज्या दिवशी त्याला दत्तांकडून वर मिळाला त्या दिवशी तो मोठा उत्सव करी. वारंवार दत्तांचे दर्शन घेई. तो सहस्र हात असलेला राजा अर्जुन फार बलिष्ठ होता. जणू सूर्यासारखाच तो तेजस्वी होता. दुःखाची वार्ताच त्याने उरू दिली नाही. त्याची मोठी सत्कीर्ती झाली. तो कोणतीही गोष्ट विसरत नसे. शरणागताचे रक्षण करण्यात तो कधी चुकत नसे. सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याने भोगले. जगात त्याची कीर्ती लोक अशी गात असत. नूनम कार्तवीर्यस्य गतिम यासन्ति पार्थिवाः यज्ञदान तपो योगश्रुत वीरजयादिभिः. एके दिवशी 1,000 स्त्रियांसह अर्जुन रेवा नदीच्या तीरी स्वच्छंदपणे क्रीडा करीत होता. त्यावेळी देवांचा शत्रू रावण तेथे आला. नारदाने रावणाला असे सांगितले होते की कार्तवीर्य फार बलाढ्य आहे, त्यामुळे रावण त्याच्याबरोबर लढायला आला होता. त्या स्त्रियांनी त्याला पाहिले. अर्जुनाने त्यांना संकेताने सांगितले की रावणाला बांधून मुलांसाठी खेळणे म्हणून घरी न्यावे. मुलांनी रावणाला चारी बाजूनी धरले आणि भांडावून सोडले. कुबेराला ते कळले तेव्हा त्याने अर्जुनाची प्रार्थना करून त्याला सोडविले. असा मोठा बलिष्ठ अर्जुन आपल्या नगरातही राहत असे. अनेक द्वीपातही जाऊन धर्मानुसार राज्यशासनाचे कार्य करीत असे. नमस्ते कार्तवीर्याय हा त्याचा मंत्र असून त्याचा जप केल्यास सर्व संकटे नष्ट होतात हे खात्रीने जाणावे. ओमकार लावून हा मंत्र म्हणावा म्हणजे भवबंधन तुटेल. व ह्रीमकार लावून म्हणावा म्हणजे सर्व ऐश्वर्य मिळेल. एमकार लावून हा मंत्र जप केल्यास वाचासिद्धी प्राप्त होईल.
1,00,000 संख्येने हा जप केल्यास सर्व विद्यात मनुष्य पारंगत होईल. श्री लावून हा मंत्र म्हणावा म्हणजे धनप्राप्ती होईल. द्राम बीज लावून म्हटल्यास रोगपीडा नष्ट होईल. अपमृत्यू टळेल आणि आरोग्य प्राप्ती होईल. वशट बीजाने वशीकरण, वौषट बीजाने आकर्षण, हुम बीजाने तिरस्कार, फट बीजाने उच्चाटन होईल. ठह ठह असे आधी म्हणून हा मंत्र म्हटल्यास शत्रू स्तंभित होईल. खेम बीज जोडून हा मंत्र म्हटल्यास शत्रूचे मरण ओढावेल. नमः असे जोडून म्हटल्यास नमस्ते कार्तवीर्याय नमः असे म्हटल्यास संपन्नता येईल. आणि शेवटी स्वाहाकार या मंत्राला जोडून म्हटल्यास स्वतःचे पोषण होईल. सौ लावून म्हणावा म्हणजे त्याची शत्रूची चलबिचल होईल. तर क्लीम लावून जप केल्यास परकीय मनुष्य वश होईल. तसेच ओम कार्तवीर्याय नमः हुम फट अशा मंत्राने ग्रहपीडा आणि भूतबाधा यांचे निवारण होईल. नेत्ररोग, मूत्ररोग, सन्निपातज्वर, कफज्वर, क्षय, कोड, गुल्म, पित्तवात यांनी संसर्गजन्य रोग तसेच त्रिविध ताप, उत्पात ओंकार बीजाने शांत होतात. दुसऱ्याने आपल्यावर केलेला मंत्रप्रयोग नष्ट होतो. दिलेले पैसे, ठेव म्हणून सुपूर्द केलेले, हरवलेले, व्याजी लावलेले धन 1,000 जप केल्यास परत मिळेल. तुपाचा दिवा लावून एकांतात हा जप करावा. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रतात तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. आणि श्रोतो, याचबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित दत्त महात्म्य या ग्रंथातील हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.